नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजा राणी कोचिंग पद्धतीने पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग पाहिलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ब्लाउजचं स्टिचिंग स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघू शकता पफ स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंगचा सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती, तिथे जाऊन नक्की बघा. तर हे मी साईडला ठेवून देते, कारण की अगोदर मी स्लीवचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि नंतर मग हा फ्रंट पार्ट तुमच्याशी मी शेअर करत आहे. तर अगदी परफेक्ट आपला प्रिन्सेस चा पफ आहे तो किती सुंदर येतो ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे, बघू शकता प्रिन्सेस कटचा. तर तो आपण अगोदर मेन फॅब्रिकवरती जोडून घेऊया. तर असे या पद्धतीने साईड पार्ट आहे ते समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत उलट बाजूने, आणि याच्यावरती आता आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाउजच्या दोन पद्धती मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत, ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा. तर काल मी राजाराणी कोचिंग पद्धतीने बाहीचा व्हिडिओ तुमच्याशी डिटेल शेअर केलेला आहे, तो पाहिला नसेल तर मैत्रिणींनो तिथे जाऊन नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि असेच छान छान डेली घर बसल्या तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळणार आहे इथून पुढे. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर बेल बटन प्रेस करायला विसरू नका. तर इथे बघा साईड पार्टला मी व्यवस्थित अस्तर लावून घेतलेला आहे. आता याच्या कडेकडेने आपण बरोबर शिलाई मारून घेऊया. तर प्रिन्सेस कट ब्लाउजची पण अगदी सोपी पद्धत आहे, आणि डायरेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउज कसा कटिंग करायचा, तसेच प्रोफेशनल पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग कसं करायचं जेणेकरून तुमचा पफ आहे तो एकदम सुंदर क्रिएट होतो मैत्रिणींनो. तर ह्या दोन्हीही सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चॅनलवरती तुम्ही माझे व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर तिथे जाऊन नक्की बघत चला. आणि बाही कटिंगचे व्हिडिओ, कटोरी ब्लाउजचे व्हिडिओ पण माझे खूप व्हायरल झालेले आहेत, ते पाहिले नसतील तर ते पण बघत चला, कारण त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. नुसतं पाहायला सांगत नाही, तुम्हाला एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या सहज लक्षात येणार आहे माझी शिकवण्याची पद्धत. तुम्हाला कोणताही क्लास केला तरी तिथे तुम्हाला एवढी सुंदर पद्धत सोप्या पद्धतीने पाहायला मिळणार नाही. एवढं सर्व डिटेलमध्ये मी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघत चला. तर इथे बघा, आता हे साईडचं आपण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते अस्तरच्या कडेकडेने फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर आज मी तुम्हाला फक्त प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा स्टिच करायचा याच्या बाबतीत टिप्स सांगणार आहे, जेणेकरून इथे बघा आपला प्रिन्सेस कट ब्लाउज एकदम सुंदर त्याचा पफ आहे तो क्रिएट होतो. कारण की आजकाल प्रिन्सेस कट ब्लाउजला खूप डिमांड असते मैत्रिणींनो. प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी बरेच मैत्रिणी प्रिन्सेस कट ब्लाउज शिवतात, पण त्यांचा पफ आहे तो बिलकुल येत नाही आणि चपटा होतो ब्लाउज घातल्यानंतर. तर नक्की या पद्धतीने ट्राय करा, म्हणजे याचं फिनिशिंग अगदी परफेक्ट बसतं. आणि ही राजाराणी कोचिंगची पद्धत आहे, त्याच्यामुळे एकदम सुंदर तुमचा ब्लाऊज बसणार आहे, फिटिंगमध्ये प्रश्नच नाही. तर इथे बघा हा साईड पार्ट आता झालेला आहे आपला. तर याची प्रिन्सेस कटोरी आपण सेम याच पद्धतीने रेडी करून घेऊया. तर प्रिन्सेस पार्ट कसे ठेवायचे बघा, या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती आता अस्तर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला उलट बाजूवरती. या पद्धतीने व्यवस्थित पिनअप करून घेऊया आणि आता साईडने याला शिलाई देऊन घेऊया. तर इथे थोडासा व्हिडिओ फास्ट करते, फक्त अस्तरच्या कडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगत चला. तुम्हाला कोणत्या ब्लाऊजमध्ये, ड्रेसमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, काही समजत नाही, ते पण मला कमेंट्स करून सांगत चला, जेणेकरून मी त्याच्यावरती तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत असते. कोणतीही तुम्हाला शंका असेल ब्लाऊज कटिंगमध्ये तसेच ड्रेस कटिंगमध्ये, तर मला नक्की विचारत चला. मी स्टेप बाय स्टेप त्यावरती व्हिडिओ बनवत असते. तर इथे बघा आता प्रिन्सेस कटोरी पण आपली रेडी झालेली आहे अस्तर लावून. आता ही अगदी फिनिशिंगमध्ये जोडायची कशी बघा. तर इथे मध्यावरती मी इथे आपला जो मेन टक्स असतो तो त्याचं मार्किंग केलेलं आहे उभ्या टक्सचं. तर आता मी तुम्हाला कटोरी जोडून दाखवते. तर इथे पण मी सरळ बाजूवरती पण मार्किंग करून घेतलं. आता जोडताना अगोदर आपल्याला कटोरी अशी चेक करायची असते कोणत्या साईडने कटोरी आपली परफेक्ट येत आहे ती.
तरी मेन पॉईंट आपला आहे तो तिथपर्यंत बरोबर चेक करायचं. तर वरच्या बाजूने केले तरी सरळ आलेले आहे आणि या साईडने जर तुम्ही केली खाली कटोरी ठेवून साईड पार्ट जरी जोडला तरी देखील आपली प्रिन्सेस कटोरी परफेक्टच येत आहे, बघू शकता. तरी मी ते खालच्या साईडने व्यवस्थित जोडायला सुरुवात करते. तर इथे आपल्याला एकदम बारीक टीप देऊन घ्यायची आहे अर्धा इंचावरती. बरोबर परफेक्ट अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं आहे, कारण की आपण शिलाई मार्जिन कट करूनच आपण ब्लाऊज कट केलेला आहे. इथे बघा गोलाकार शेप आहे ना, तिथे आपला पॉईंट येणार आहे, त्याच्यामुळे इथे अगदी हळूवारपणे आपल्याला साईड पार्ट जोडायचा आहे. आणि मेन इथे आपलं जे मार्किंग आहे टक्सचं ते बरोबर समोरासमोर पॉईंट्स यायला हवेत, तरच आपली प्रिन्सेस कटोरी परफेक्ट आपली त्या पॉईंटपर्यंत येते. बघू शकता या पद्धतीने गोल गोल फिरवायचं आहे आणि बिलकुल खेचायचं नाही आपल्याला, अगदी हलक्या हाताने तिथे गोलाकार जो शेप आहे तिथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते. तर इथे वरच्या साईडला आपल्याला शिलाई पॅक करून घ्यायची आहे. तर बघा एकदम परफेक्ट आपली इथे प्रिन्सेस कटोरी लागलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही. आणि इथे या पद्धतीने कट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली परफेक्ट घातल्यानंतर पफ आहे तो प्रिन्सेस कटला येतो. या पद्धतीने बघू शकता. तर इथे बघा किती सुंदर आपला पफ क्रिएट झालेला आहे. आतल्या साईडने आपला पफ मी तुम्हाला दाखवते, बघू शकता. खूप सुंदर इथे कटोरी लागलेली आहे आणि एकदम ॲक्युरेट मुंड्यामध्ये पण लागलेली आहे. आणि ते खालच्या साईडला पण बघा एकदम परफेक्ट लागलेली आहे, कुठेच कमी जास्त नाही. आणि आतून पण तुम्ही पफ बघू शकता किती सुंदर क्रिएट झालेला आहे. कुठलाही प्रकारचा कप्स आपण त्याच्यामध्ये लावलेला नाही, तरी देखील पफ किती सुंदर आलेला आहे. तर ही ट्रिक्स असते मैत्रिणींनो प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायची. तर तुम्ही जर डायरेक्ट प्रिन्सेस कटचा आकार देऊन जर ब्लाऊज सोप्या पद्धतीने कट केला तर तो आकार फक्त सुंदर दिसेल, पण ब्लाऊज तुमचा घातल्यानंतर चपटा होणार आणि चपटाच बसणार प्रिन्सेस कटचा ब्लाऊज. त्याला पफ अजिबात क्रिएट होत नाही मैत्रिणींनो. त्याच्यामुळे या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. गेल्या 2 दिवसातच मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊजचे, तर नक्की कटिंगचे व्हिडिओ पहा. आणि अगदी सोपं करून सांगणार आहे मी तुम्हाला, जेणेकरून तुम्ही घर बसल्या कटिंग आणि स्टिचिंग करायला शिकणार आहात अगदी प्रोफेशनल पद्धतीने. तर इथे डबल शिलाई मी देऊन घेतलेली आहे आणि सेम असाच आता दुसरा पार्ट आपण स्टिच करून घेऊया. प्रिन्सेस कटचा पफ तुम्ही बघू शकता. तर याच्यावरती आपला मेन ब्लाऊज असतो मैत्रिणींनो. मग कितीही हेवी साईज असू द्या, तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्टच बसणार. तर आता दुसऱ्या साईडची कटोरी पण मी सेम अगोदर चेक करून घेतली. तर इथे बघा परफेक्ट आलेली आहे. तर आता आपण लगेचच जोडायला सुरुवात करूया. तर इथे अर्धा इंचाचं बरोबर मार्जिन सोडायचं आहे. बिलकुल कटोरी खेचायची नाही आपल्याला, अगदी हलक्या हाताने हळूहळूवारपणे जोडत आणायची आहे या पद्धतीने. तर इथे बघा एकदम परफेक्ट येते आपली कटोरी. आणि कटोरीचा पफ पण एवढा सुंदर येत होता मैत्रिणींनो. आतल्या साईडला कुठेही कफ न लावता एवढा सुंदर पफ आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. तर याच्यावरून समजतं आपला ब्लाऊज किती सुंदर परफेक्ट बसणार आहे घातल्यानंतर फिनिशिंगमध्ये. तर याला आता डबल शिलाई देऊन घेते. तर सर्व काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला मी मनापासून सांगत असते, कुठेही कुठलीच टिप्स मी मिस होऊन देत नाही मैत्रिणींनो, जेणेकरून तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगमध्ये ब्लाऊज कुठेही प्रॉब्लेम यायला नको. तर इथे आता कट्स मारून घ्यायचे, म्हणजे आपलं फिनिशिंग अजूनच सुंदर येतं. आणि तुम्ही याला आतल्या साईडनं व्यवस्थित प्रेस पण करू शकता. तर बघा किती सुंदर कफ आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. आणि एकदम परफेक्ट या साईडची पण आपली कटोरी लागलेली आहे. आतून पण तुम्ही बघू शकता किती सुंदर पफ आलेला आहे. तर या पद्धतीने आपला प्रिन्सेस कटचा भाग आहे तो आपल्याला स्टिच करायचा असतो. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगमध्ये बऱ्याच मैत्रिणींना खूप प्रॉब्लेम्स येतात, तर या पद्धतीने ट्राय करा, नक्की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आणि इथे एक आपल्याला पाव इंचाचा छोटासा टक्स द्यायचा असतो, 1 इंचाचं अंतर सोडून. बघा त्या कटोरी जोडलेली आहे तिथून 1 इंचाचं अंतर सोडायचं आणि तिथून असा छोटासा हा पाव इंचाचा आपल्याला टक्स द्यायचा असतो, जेणेकरून अजूनच सुंदर तुमचं फिनिशिंग बसणार आहे ब्लाऊज घातल्यानंतर. बघा या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. असा हा टक्स द्यायचा आहे. तर इथे बघू शकता अजूनच सुंदर उभारून आता आपला हा पफ आलेला आहे.
तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करताना आणि स्टिचिंग करताना. तर आता बघू शकता कुठेही कप्स न लावता एवढा सुंदर जर पफ आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजला येत असेल तर 100% तुमचं ब्लाऊज आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये बसणार आहे घातल्यानंतर. तर या दुसऱ्या साईडला पण मी इथे टक्स मारून घेते बघू शकता या पद्धतीने. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचं जर पफ बाही असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ शेअर करत असते. तसेच गोट लावायचं असेल तर गोटचा सेपरेट व्हिडिओ शेअर करत असते जेणेकरून तुमच्या सहज लक्षात येईल. तर इथे बघा या साईडचा पण पफ आणि प्रिन्सेस कटचा शेप बघू शकता किती सुंदर आणि प्रॉपर आलेला आहे. तर दोन्ही साईडचे आपले असे टक्स मारून झालेले आहेत प्रिन्सेस पार्टचे. आणि या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट आहे तो स्टिच करायचा असतो. तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपला इथे प्रिन्सेस पार्ट आहे तो मी तुम्हाला कसा कटिंग आणि स्टिचिंग करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंगचे व्हिडिओ हवे असतील असेच परफेक्ट फिनिशिंगमध्ये येणारे तर मला कमेंटमध्ये नक्की तुमचे मापासहित कमेंट्स करा. मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. फक्त मापे आहे ती डिटेलमध्ये शेअर करत चला मैत्रिणींनो. तर इथे बघा प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट आपला अगदी परफेक्ट इथे मी तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे. कुठेही तुमच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजला इथे प्रॉब्लेम येणार नाही. आणि आतल्या साईडने पफ पण मी तुम्हाला दाखवलेला आहे किती सुंदर क्रिएट होतो. तर याला फक्त आता खालच्या साईडने आपली नेहमीची पट्टी असते ती लावायची आहे आणि इथे गोट मारून घ्यायचा आहे. तर आपला फ्रंट पार्ट रेडी होईल मैत्रिणींनो. ही व्हिडिओला न विसरता लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुम्हाला कमेंटच्या इथे हाईपचा ऑप्शन येणार आहे. तर ते पॉईंट्स आम्हाला द्यायला विसरू नका. त्याच्यावरती आम्हाला मोटिवेशन भेटतं तुम्हाला नवनवीन व्हिडिओ देण्यासाठी. बाय.